आज जी मी कथा सांगणार आहे ती माझी आणि एका पंजाबी भाभीची आहे. पुण्यातील सदाशिव पेठेच्या गजबजलेल्या गल्लीत आमचं जुनं पण सुटसुटीत घर होतं. नुकतंच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि मी करिअरच्या उंबरठ्यावर उभा होतो. आईबाबांसोबत राहणारा मी, दिवसा मुलाखतींचे कॉल आणि संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा यात व्यग्र असायचो. आमच्या घराच्या अगदी शेजारीच कुटुंब राहायला आलं होतं. आमच्या शेजारी राहणाऱ्या पंजाबी भाभी. नाव त्यांचं हरप्रीत, पण आई त्यांना प्रेमाने प्रीत म्हणायची. त्या दिसायला अत्यंत देखण्या होत्या, गोरावर्ण, धारदार नाक आणि त्यांचे ते पाणीदार डोळे कोणालाही भुरळ घालतील असे होते. त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात राहिल्याने त्यांना मराठी इतकं सुंदर यायचं की कोणाला वाटणारही नाही की त्या पंजाबच्या आहेत. त्यांचं वय साधारण 35 असेल, पण त्यांच्या फिटनेसमुळे त्या खूपच तरुण दिसायच्या. माझं आणि त्यांचं नातं खूपच वेगळं होतं. मी त्यांना घरच्या कामात छोटी-मोठी मदत करायचो, कधी बाजारातून सामान आणून दे, तर कधी गॅस सिलेंडर लावून दे. बदल्यात त्या मला त्यांच्या हाताने बनवलेली घट्ट मलाईदार लस्सी द्यायच्या. "अक्षय, तू खूप मदत करतोस रे माझी," असं म्हणत त्या जेव्हा माझ्या गालावर हात फिरवायच्या, तेव्हा माझ्या पोटात गोळा यायचा. एक दिवस त्यांचे मिस्टर काही कामानिमित्ताने अचानक पंजाबला गेले. भाभी घरी एकट्याच होत्या. त्यांनी संध्याकाळी आईला सांगितलं, "काकू, मला रात्री एकटीला खूप भीती वाटते. अक्षयला माझ्याकडे झोपायला पाठवता का?" आईने माझ्याकडे विचारता हो म्हणून टाकलं. मला सुरुवातीला खूप संकोच वाटला. मी आईला म्हटलं, "अगं आई, कसं वाटेल मी त्यांच्या घरी झोपायला गेलो तर?" पण आईने हट्टच धरला. रात्री 11 वाजता मी बेडशीट आणि उशी घेऊन त्यांच्या दारात उभा होतो. त्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा त्यांनी एक हलका गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. "ये अक्षय, आत ये," त्या हसून म्हणाल्या. मी हॉलमध्ये सोफ्यावर झोपायची तयारी करू लागलो, पण त्या म्हणाल्या, "वेडा आहेस का? बाहेर डास चावतील. आत बेडरूममध्ये एसी आहे, तिथेच झोप." बेडरूममध्ये गेल्यावर वातावरण पूर्ण बदललं होतं. तिथे एक मंद सुवास येत होता. आम्ही दोघं बेडच्या दोन टोकांना झोपलो होतो. अचानक त्या म्हणाल्या, "अक्षय, झोप येत नाहीये रे, काहीतरी गोष्टी सांग ना तुझ्या कॉलेजच्या." आम्ही तासनतास गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्यांचा हात माझ्या हाताला लागला. तो स्पर्श इतका मऊ होता की माझ्या अंगावर काटा आला. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांकडे बघत आणि मंद हसत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री वीज गेली होती. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, तेव्हा घरात फक्त मेणबत्तीचा उजेड होता. भाभी खिडकीपाशी उभ्या राहून पाऊस पाहत होत्या. मी जवळ गेलो, तेव्हा त्या थरथरत होत्या. "काय झालं भाभी?" मी विचारलं. "वीज कडाडली की खूप भीती वाटते," असं म्हणत त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्या अंधारात मला त्यांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मीही त्यांना सावरण्यासाठी हाताने विळखा घातला. त्या पावसाच्या गारव्यात आमच्यातील ऊब वाढत गेली. त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या गालावर ठेवले. "अक्षय, तू सोबत असतोस ना तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं," त्या हळूवार आवाजात म्हणाल्या. त्या रात्री आम्ही खिडकीपाशी बसून तासनतास पावसाच्या गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून पहाटे कधी डोळा लागला कळलंही नाही. तिसऱ्या दिवशी भाभीने मला घर आवरण्यासाठी मदतीला बोलावलं. वरच्या माळ्यावरचं सामान काढताना माझा तोल गेला आणि मी थेट त्यांच्या अंगावर पडलो. आम्ही दोघं जमिनीवर पडलो होतो. त्यांचं हसू थांबत नव्हतं आणि मी मात्र लाजेने लाल झालो होतो. त्या रात्री त्यांनी चक्क माझ्यासाठी पंजाबी गाणी लावली होती. "आज आपण डान्स करूया," त्या म्हणाल्या. त्यांना डान्स करताना बघणं हे एखाद्या स्वप्नासारखं होतं. नाचता नाचता त्यांनी मला स्वतःकडे ओढलं. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यांनी हळूच माझ्या कपाळावर किस केलं आणि म्हणाल्या, "तू खूप गोड आहेस अक्षय." त्या रात्री आमच्यातील संवाद शब्दांच्या पलीकडे गेला होता. एक निरागस ओढ आम्हाला एकमेकांच्या जवळ घेऊन येत होती. चौथ्या दिवशी त्यांचे मिस्टर परत येणार होते. ही आमची शेवटची रात्र होती.
त्या रात्री दोघंही थोडे शांत होतो. रात्री जेवण झाल्यावर भाभीने विचारलं, अक्षय, उद्यापासून तू येणार नाहीस ना? त्यांच्या आवाजात थोडी नाराजी होती. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, भाभी, मी कुठे लांब जाणार आहे? मी तर शेजारीच आहे. त्या रात्री आम्ही खूप वेळ गच्चीवर बसलो होतो. त्यांनी मला आयुष्यात कसं यशस्वी व्हायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. तू एक चांगला माणूस आहेस, नेहमी असाच राहा, असं म्हणत त्यांनी मला एक छोटीशी भेटवस्तू दिली. त्या रात्री आम्ही एकमेकांना वचन दिलं की आपली ही मैत्री, ही जवळीक आपण नेहमी जपून ठेवू. पुढच्याच आठवड्यात मला एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरी लागली. माझं आयुष्य बदललं, पण भाभींसोबतची ती मैत्री आजही तशीच आहे. आजही मी त्यांना कामात मदत करतो आणि त्या आजही माझ्यासाठी लस्सीचा ग्लास घेऊन येतात. त्या 4 रात्रींनी आम्हाला शारीरिकरित्या नाही, तर मानसिकरित्या खूप जवळ आणलं होतं. एक असं नातं निर्माण झालं होतं, ज्याला जगाच्या नजरेत कदाचित नाव नसेल, पण आमच्यासाठी ते खूप पवित्र आणि सुंदर होतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला जाणवतं की त्या 4 रात्रींनी मला एका मुलाचा पुरुष बनवलं, अधिक समजूतदार, संवेदनशील आणि प्रेमळ.